बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। संसद परिसरातून एक महत्त्वाची अपडेट येते। संसदेबाहेर एनडीए खासदारांचे निदर्शनं सुरू झाले आहेत। झारखंडमधील लाठीमारा विरोधात आता एनडीए खासदारांकडून ही निदर्शनं केली जात आहेत। काँग्रेस पार्टी जवाब दो, राहुल गांधी जवाब दो अशी घोषणाबाजी करत ही निदर्शनं केली जात आहेत। आपण पाहतोय संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान पूर्णवेळ विरोधी पक्षाच्या खासदारांकडून जोरदार निदर्शनं करण्यात आलेली होती। जंतर मंतरवरील लाठीचार्जवरून विरोधी पक्षाचे खासदार हे चांगलेच आक्रमक झाले होते। आता हाच मुद्दा एनडीएच्या खासदारांनी उचलून धरलेला आहे। झारखंडमधील लाठीमाराविरोधात आता एनडीएचे खासदार आक्रमक झाले। तर आपण दोन दृश्य पाहतोय। एका बाजूला एनडीएच्या खासदारांकडून झारखंडमधल्या लाठीमाराविरोधात आंदोलनं केली जात आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे खासदारही आक्रमक आहेत। आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। हे संपूर्ण अधिवेशन कुठलेही कामकाज होऊ शकलेलं नाहीये, कारण विरोधक हे ठाम होते, विरोधक आक्रमक होते आणि कामकाजच होऊ शकलेलं नव्हतं। आणि आज संसद भवनाच्या बाहेर अशा रीतीनं एका बाजूला एनडीएच्या खासदारांकडून झारखंडमधल्या लाठीमाराविरोधात निदर्शनं सुरू आहेत, तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे खासदारही आक्रमक आहेत। अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी आता विरोधी पक्षाच्या खासदारांकडून केली जाते। बातमी आहे नाशिकच्या खड्ड्यांची। नाशिक शहरातील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर